जीवनातले अनुभव बघितले तर अरे भयानक किस्से. आणि पुढचं ऐकण्यासारखं आहे ते अशा आहेत म्हणले. आता आम्ही आमचं आवर्त घेतलं. म्हटलं इथे हे यांना हे सांगून काही उपयोग नाही. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्या अंगावर काटाव भरायला एक सुशिक्षित बाई, उच्च कुळातली होती, गोरीपान अशी, कपडे उपडे केलेली, मध्यम वयाची, आली माझा हातात हात घेतला आणि धाय धाय रडू लागली. मला म्हटले, बाबा महाराज आम्हाला याच्यातून काढा. मी म्हटलं माळ घाला. म्हणले टिकेल का? म्हटलं आता टिकवायचं काम तुमचं, घालायचं काम माझं, याच्यापेक्षा दुसरं काम. लक्षात घ्या, सगळ्यात इथे आलेल्या पिणाऱ्या होत्या. आज तर काही प्रश्न बोलायचंच काम नाही, बोललं तर मीच नाव ठेवून घ्यायला पात्र होईन बरं का. म्हणून कोणाला काय करावं, एकाने विचारलं याच्याबद्दल काय म्हणायचं आहे, हा चितविलास आहे. पण एक सांगतो, चांगल्याचा वाईटाकडे अर्थ लावू नका. जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणा बरं का. ज्या जगामध्ये आपण वावरतो, जिथे आपण वावरतो, मला एक कळतं की याच्यातला एक एक श्वास पाहून तुम्हाला इतक्या कृपेने दिलेला आहे, त्याचं नासाडी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही बरं का. ए बाळा, इथे काही विक्रीची जागा नाही आहे, तू बरोबर नाही तुझं.